नमस्कार हो. गाडी पुढे संतबाईच्या नावानं एक नंबर काम ना. चला चला काही बघा तुम्ही. चला ताई. नमस्कार. आपण सध्या आलेलो आहोत अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघातील अब्दुल्ला या गावामध्ये. अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघाचा आता आज निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघाने विक्रम घडवला. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये श्रद्धा गायकवाड या 6,500 मताधिकाऱ्यांनी निवडून आले, तर मिलिंद कुर्णे 3,000च्या अधिक मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केला. आणि या अब्दुल्ला गावानं 1 झलक आणि 3 सलग अशा पद्धतीनं तिन्हीचे तीन राजश्री शाहू आघाडीचे उमेदवारांना या ठिकाणी निवडून देऊन एक इतिहास घडवला. या ठिकाणी बोललं जात होतं की खाली एक मतदान वर एक मतदान असं न होता तिन्हीच्या तिन्ही पॅनल टू पॅनल मतदान करून राजश्री शाहू आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अब्दुल्लाटकरांनी केलेला आहे. अब्दुल्लाटच्या जनतेने भरभरून प्रेम या ठिकाणी दिलं आणि श्रद्धा गायकवाड यांना विक्रमी मताधिकारी निवडून दिलं. मतमोजणीच्या दिवशी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून ते 19व्या फेरीपर्यंत जे लीड होतं श्रद्धा गायकवाड यांचं, ते लीड कुठल्याही फेरीमध्ये कमी झालं नाही. हे पहिल्यांदाच घडलं, कारण प्रत्येक उमेदवाराचं कुठल्या ना कुठल्या फेरीमध्ये मागं पुढं लीड होतं. पण श्रद्धा गायकवाड यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिकारी निवडून एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त केला. आपल्यासोबत आता श्रद्धा गायकवाड स्वतः आहेत. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. तुम्हाला प्रथमतः जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक तुमचं अभिनंदन. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, प्रचंड विक्रमी मताधिकारी निवडून दिलं. कोण म्हणाल हे येणार, कोण म्हणाल ते येणार, मात्र तुम्ही गेल्या 15 दिवसापासून आणि त्याचबरोबर तुमचे पती अविनाश साहेबांनी देखील 2-4 महिन्यापासून शीतल गायकवाडांनी तुमचे दीर जे ते पण 4-5 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आणि आम्ही निवडणूक जिंकणार या उद्दिष्ट ठेवून ते काम करत होते. आणि या ठिकाणी त्यांना ते साध्य झालं आणि तुम्ही निवडून आला. तुम्हाला आता कसं वाटतंय? छान वाटतंय. खरं तर हा एकट्याचा विजय नसतो. त्याच्या पाठीमागे बरेच हात असतात, बरेच पाठीमागचे कलाकार असतात. ज्या एखादा पिक्चर आपण रिलीज केल्यावर स्क्रीनवर सगळं दिसतं, स्क्रीनवर दिसतं, ते प्रत्यक्षात पाठीमागचे कोण दिसत नाही. त्याप्रमाणे बरेच ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी सगळे पाठीशी होते. सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यश आलं. विशेषतः आमचे शामगोड तात्या, त्यांनी तर पहिल्यापासून खूप छान मार्गदर्शन केले. अगदी तिकीट मिळवण्यापासून, प्रचारापासून निकालापर्यंत ते अजून आमच्या सोबत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा लागतोय, कुटुंबाचा पाठिंबा. माझ्या पती अविनाश गायकवाड यांनी खूप छान पाठिंबा दिला, त्यामुळंच मी ही मजल मारू शकले. त्याचबरोबर आमचे दीर, सासू, भावजं, नणंद सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि फक्त आणि फक्त सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मी आज इथे उभे आहे. आता वहिनी साहेब, या ठिकाणी तुम्ही आला अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लढवला आणि या मतदारसंघाच्या अनुषंगानं जवळपास 32,000 मतं या मतदारसंघात होती आणि 7 गावं या मतदारसंघामध्ये येतात. आता या 7 गावाचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहे, या 7 गावाचं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. मग त्या अनुषंगानं जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी कोणतं ठोस काम आपण करणार? सर्वप्रथम यड्रावकर साहेब आपल्या तालुक्याचे सर्वश्रेष्ठ आमदार, कार्यश्रेष्ठ आमदार, त्यांनी काय केलं, एक फोकस पहिला रस्ते, नागरी सुविधा आहेतच, रस्ते आहे, पाणी आहे, गटार व्यवस्थापन आहे, शिक्षण आहे, हे सगळं चालूच राहणार. ही निरंतर प्रक्रिया आहे. पण सर्वात महत्वाचं लोकांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, जेणेकरून ते सक्षम झाले तर कोणतंही आपण पाऊल करू शकतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवसायांची निर्मिती करणे, महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गट, त्यानंतर कार्यशाळा उभारणे, शिक्षण प्रणाली अत्याधुनिक करणे, हे सगळं खूप गरजेचं आहे. तसेच आपला भाग हा ग्रामीण भाग येतोय, शेतकरी वर्ग जास्त आहे, त्यामुळे ते कसे पुढे येतील यासाठी विशेष करून प्रयत्न केला जाईल.
धन्यवाद. या ठिकाणी खरं म्हणजे उमेदवार श्रद्धा गायकवाड निवडून आले असते तर त्याच्या पडद्यामागची भूमिका बजावणारे जे आहेत ते अविनाश गायकवाड. अविनाश गायकवाड यांनी गेल्या 5-6 महिन्यापासून अनेक नेत्यांना भेटून आपल्याला उमेदवारी मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, त्यानंतर उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारांना भेटून आम्हाला मतदान करा अशी विनवणी करून या ठिकाणी त्यांनी विजय खेचून आणला. ते अविनाश गायकवाड आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. आता हा विजय नक्कीच आपल्याला मिळालेला आहे आणि एवढ्या मोठ्या विक्रमी मताधिक्याने हा विजय मिळाला. तुम्हाला आता कसं वाटतं? छान वाटतंय. आजचा झालेला हा विजय हा आमचा वैयक्तिक नसून हा पूर्ण 7 गावातील पूर्ण मतदारांचा आहे असं मला वाटतंय. या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या मतदारसंघात काम करताय आणि 6 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये तुम्ही आता काम करताय आणि 6 महिने झाले तुम्ही लोकांच्या संपर्कात आहे. बरोबर. आता तुम्ही निवडून आलेला आहात आणि विक्रमी मताने निवडून आलात. तुम्हाला सगळ्याच गटाचा आवाडे गट असू दे, येड्रावकर गट असू दे, त्याचबरोबर एकनाथ शिंदे शिवसेना असू दे, त्याचबरोबर राजश्री शाहू आघाडी असू दे, महायुती असू दे, या सगळ्याच घटक पक्षांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देखील प्रशांत आवळेसारखे अगदी एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. जयश्री आवळेसारख्या महिला देखील ज्या इच्छुक होत्या त्यांनी देखील तुम्हाला माघार घेऊन सपोर्ट केला आणि तुम्हाला आता या सगळ्यांचा एकदम सपोर्ट मिळाला. म्हणजे तुम्ही राजकारणात कधी नव्हतात आणि आत्ता पहिल्यांदा तुम्ही राजकारणात आला आणि राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली आणि जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्या तारखेला तुम्ही षटकार मारला आणि 6,500 मतांनी तुम्ही निवडून आला. आता बऱ्याच जणांनी तयारी करून देखील कुणाला तिकीट मिळत नाही, कुणाला विजयापर्यंत पोहोचता येत नाही. मग ह्या आता असं झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय? अगदीच अतिशय मनाला मन असं शांत वाटतंय आणि आनंद असं गगनात मावत नाही असं वाटतंय. आणि सांगायचा उद्देश म्हणजे असा की आमचं जे तेरवाड गाव आहे, आमच्या या 7 गावामध्ये एकदम अगदी छोटंसं गाव आहे. म्हणजे तसं तर बघायला गेलं तर हे जिल्हा परिषदची उमेदवारी आमच्यासारख्या छोट्या गावाला मिळणं हे आमचं भाग्य मानतो. आणि या उमेदवारीबद्दल की आमच्या गावचे ज्येष्ठ शाहू आघाडीचे नेते शाबगुण तात्या हे आमच्यासाठी अहोरात्र झटले. त्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्ही पाठीशी घेऊन सगळ्या पुढे मार्गदर्शक झालो. अगदी अहोरात्र सांगितलं आम्ही राबलो आणि त्याच्या या दृष्टीने आम्हाला यश प्राप्त झाले. आणि सांगण्याचा एवढा आनंद वाटतोय की आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना की आम्ही एक शब्द दिला होता. तो शब्द म्हणजे असा होता की आमदार साहेब, आमचं जरी छोटं गाव असलं तर आमच्या छोट्या गावापासून आम्ही लीडची सुरुवात करेन आणि आमच्या छोट्या गावाच्या या तेरवाड गावापासून आम्ही 1800 मताचं मतदेखील दिलेलं आहे. तसंच अब्दुल लाट जे गाव आहे आम्हाला अगदी हे गाव आमच्यापासून थोडंसं लांब होतं आणि मोठं गाव होतं, थोडं अपरिचयाचं होतं. तरी देखील आम्ही या गावामध्ये 3 महिने कष्ट करून राबून लोकांचा सुसंवाद वगैरे करून आता आम्हाला एकूण 12 बूथवर 12च्या 12 या बूथवर आमचं लीड आहे. हे सांगण्यास खूप आनंद वाटतोय. आता या ठिकाणी तुम्ही निवडून आलेला आहात. आता या तुम्हाला खरं म्हणजे 7 गावामध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालंय आणि 7ही गावामध्ये तुम्ही आता या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहात. त्या पुढील 5 वर्षे तुम्ही लोकांच्या संपर्कात राहून त्यांची जी विकास कामं आहेत ती विकास कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार आहात. हो, नक्कीच करणार. कारण की आता आम्हाला अगदी आमच्या आता गायकवाड घराण्यामध्ये आमच्याकडे ग्रामपंचायत देखील नव्हती. पण आमच्या मनात की योगायोगाने आम्हाला जिल्हा परिषद संधी मिळाली आणि जिल्हा परिषद संधीमध्ये आम्ही उत्तीर्ण झालेलो आहे. हे सांगायला खूप आम्हाला आनंद वाटतोय. आणि योगायोगाने म्हटलं तरी असं वावगं ठरणार नाही आणि या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि आमच्या कामाच्या रूपाने आमची जी संधी मिळाली आहे आणि जी लोकप्रिय आमदारांनी आम्हाला जी संधी दिली त्याचं नक्कीच सोनं करू एवढं मी सांगू इच्छितो. मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं करणार आणि या मतदारसंघाचा विकास करणार हे नक्की. आणि या संपूर्ण अब्दुल लाट मतदारसंघामध्ये इथून पुढे 5 वर्षे आम्ही जनतेच्या हिताची कामं करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं श्रद्धा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. आणि या पुढील काळामध्ये देखील त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा. मराठी एसटीसाठी अब्दुल लाटून संदीप रितेश कुर्णे.